दिलीप राठोड. मी तुम्हाला आज जे गांडूळ खत आहे याच्या निर्मितीबद्दल थोडी माहिती सांगणार आहे. गांडूळ खत म्हणजे हा जमिनीतला मेंदुवा आणि गांडूळ खत तयार करताना आपल्याला जे येणाऱ्या अडचणी आहे ते आहे पाणी आणि सावली. पाणी आणि सावली जर तुमच्या शेतामध्ये जर व्यवस्थित तुम्ही त्याचा जर समतोल राखला तर तुम्हाला एक नंबरचा गांडूळ खत हा मिळू शकतो. याचा प्रात्यक्षिक तुम्हाला सांगणार आहे गांडूळ खतामध्ये काय फायदा होणार आहे. हा झाड आहे, या झाडाच्या मुळी बघू शकता तुम्ही. या गांडूळ खतामध्ये याच्या मुळ्या इतक्या खोलपर्यंत जाऊ शकतात. त्याच्यामुळे झाडाला येणारा ताण आणि झाडाला येणारा जो कुठलाही रोग आहे तो रोगाची प्रतिकारशक्ती वाढते. त्याच्यामुळे आज बघू शकतो आपण की आपण हे अशा प्रकारचं गांडूळ खत आपण तयार केलेलं आहे. याला तयार करण्यासाठी तब्बल आपल्याला 3 महिने लागलेले आहे आणि 3 महिन्यामध्ये हा उत्तम दर्जाचा हा गांडूळ खत आपण आज इथे तयार केलेला आहे. याच्यामागे उद्देश एकच आहे की जमिनीमध्ये येणारा जो आपला रासायनिक खताचा जो प्रादुर्भाव आहे तो टाळण्यासाठी आपल्याला गांडूळ खताचा वापर करणं खूप गरजेचं आहे. आणि येणाऱ्या सीझनमध्ये या हंगामामध्ये आपण चणा आणि गहूसाठी आपण हे गांडूळ खत तयार केलेलं आहे आणि याचा वापर आपण गांडूळ खताचा वापर आपण आता चणे आणि गव्हामध्ये याचा वापर करणार आहे आणि त्यासोबत आपण याला पेरणार आहे. त्यासाठी हा एक नंबरचा गांडूळ खत जर तयार करायचा असेल तर अशा पद्धतीने त्याचं नियोजन करावं लागेल. तुम्हाला दर 2 दिवसाआड त्याला पाणी मारावं लागेल आणि त्याच्यामध्ये वरतं सावली ठेवावं लागेल आणि याच्यामध्ये वापरताना तुम्हाला कुठार आणि शेणखत याचा समतोल राखून लेयर तयार करून याच्यावरती तुम्हाला अशा पद्धतीनं गांडूळ खत आपण तयार करू शकतो. आणि पहिला मुद्दा आहे पाण्याचा. पाणी तुम्हाला तिथे पाण्याची सोय असणे खूप गरजेचं आहे आणि सावली खूप गरजेचं आहे. तुम्ही बघू शकता हा एक नंबरचा क्वालिटी नंबर 1चा गांडूळ खत आपल्या इथे तयार झालेला आपल्याला दिसत आहे. आणि अशा पद्धतीने आम्ही बेड तयार केलेला होता. हा बेड आहे, हा 3x4चा बेड आहे. या बेडमध्ये आपण अशा पद्धतीने ते गांडूळ खत आपला तयार झालेला आहे. जवळपास 2 क्विंटल गांडूळ खत आपल्याला इथे सध्या अर्ध्या बेडमध्ये अवेलेबल झालेला आहे आणि आणखी अर्धा बेड आपला हा पूर्णपणे शिल्लक आहे. आणि आज गांडूळ खत आपल्या इथे 2 क्विंटल गांडूळ खत आपल्या इथे तयार झालेलं आहे. आणि याचा जास्तीत जास्त वापर करून शेतकरी मित्र आपण रासायनिक आणि जैविक निष्ठाचा वापर करून आपण शेती आणि आरोग्य आणि निसर्ग वाचू शकतो. बस एवढं बोलून मी धन्यवाद.